नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आजचा व्हिडिओ आहे आज आपला ह्या ड्रेसची शिलाई, कारण याची कटिंग मी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती, अगदी डिटेलमध्ये तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे। त्याचीच आता डिटेलमध्ये आपण शिलाई बघणार आहोत। तर इथे बघा, ज्या दोन पट्ट्या काढलेल्या होत्या त्याच्यापासून मी ते पोटली बटन बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण याची शिलाईला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर बघा, इथे मी वरचा भाग घेतलेला आहे, आपला जो आपला लॉंग ड्रेस आहे त्याचा वरचा भाग घेतलेला आहे। तर सगळ्यात अगोदर आपण जो पुढचा पार्ट आहे तो तयार करून घेणार आहोत। तर इथे बघा, याच्यात मी तुम्हाला जे आपण पोटली बटन बनवलेले आहेत ना, ते इनव्हिजिबल पद्धतीने कशा प्रकारे लावायचे ते तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे अस्तरच्या आतमध्ये आपला कपडा अजिबात दिसणार नाही। आपण जर पोटली बटन लावले ना, तर त्याच्यानंतर आपण अस्तर जॉईंट करणार आहोत, म्हणजे आतल्या साईडला पण आपल्या पोटली बटनचा अजिबात कपडा वगैरे दिसणार नाही। खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम पटकन होणारी पण आहे, त्याला जास्त वेळही लागत नाही। आणि पोटली बटन मी कशा प्रकारे बनवलेले आहेत ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्याला चॅनलवर पोटली बटन कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही एकदा नक्की चेक करा। कारण जर छोटी मशीन असेल तर कपड्याच्या ह्याचे जर आपण पोटली बटन बनवले ना, तर ते दाबाखाली व्यवस्थित दाबले जात नाहीत। मग पोटली बटन आणि आपल्या शिलाईमध्ये गॅप राहतो, मग ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येत नाहीत। तर तुम्हाला जर बघायचे असतील पोटली बटन व्यवस्थित कसे बनवायचे, जे आपल्याला डबल फूट वापरून सुद्धा यूज करता वापरून फिनिशिंगमध्ये लावता येतील, त्याच्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। ते इथे बघा, सगळ्यात अगोदर मी जो आपला मेन कपडा आहे त्याच्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि इथे बघा, गळ्याच्या खाली अर्धा इंच मी मार्किंग केलेलं आहे आणि खाली पण अर्धा इंच कपडा सोडून तिथं मार्किंग करून घेतलेले आहे। तर इथे बघा, जिथं अर्धा इंचवर आपल्याला मार्किंग केलेले आहे तिथं आपल्याला पोटली बटन अशा प्रकारे ठेवून याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मी जसं ठेवलेलं आहे। आणि आपल्याला शिलाई मारताना जास्त कपडा ठेवायचा नाही आहे, जिथं आपण धागा गुंडाळलेला असतो ना त्या पोटली बटनाला एकदम त्याच्यावरच आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे आपली जी धागा गुंडाळलेला असतो ना तो दिसत नाही। आपण पोटली बटन ज्यावेळेस आतमध्ये पलटी करणार आहोत त्यावेळेस ते धागे वगैरे अजिबात दिसत नाहीत आणि आपली पोटली बटन जे आहेत ते एकदम फिनिशिंगमध्ये दिसतात। तर इथे बघू शकता, आपले जे पोटली बटन बनवलेले आहेत ते दाबाखाली सुद्धा अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लागत आहेत, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला सगळी पोटली बटणं जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत आणि बरोबर मधोमध लावून घ्यायचे आहेत। कपडा फोल्ड करून आपण बरोबर अगोदर एक चॉकने निशाण मारून घ्यायचं आहे मधोमध आणि त्याच्यावरच आपल्याला पोटली बटन लावायचे आहेत। आणि इथे कट करताना लक्षात ठेवायचं आहे, खालचा कपडा कट होणार नाही, त्याच्यामुळे इथे बघा मी कसं कट करत आहे, असं उलट्या साईडला खेचून घेते आणि मग एकदम कडेला कपडा कट करायचा आहे। जास्त कपडा पोटली बटनाला ठेवायचा नाही, नाहीतर आपली फिनिशिंग व्यवस्थित येत नाही। तर इथे बघा, सगळं पोटली बटण्याचे जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला पलीकडच्या साईडला याला फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि खूप फिनिशिंगमध्ये आणि एकदम परफेक्ट अशी पोटली बटन आपली लागून तयार होते। तर आणि वेळ पण वाचतो आपला। कट करून लावायचं म्हणलं की त्याच्यात पट्ट्या जोडा, कट करून नंतर ते दोन्ही साईडला पट्ट्या जोडायला लागतात, त्यात खूप वेळ जातो। त्याच्यामुळे ही खूप सोपी आणि लवकर होणारी पद्धत आहे आणि फिनिशिंग पण तेवढीच येते, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही। अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। अशाच नवीन नवीन आणि महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असते। ओके, तर इथे बघा एक शिलाई मारली, आता त्याच्याच बाजूला आपल्याला दुसरी शिलाई पण मारून घ्यायची आहे, म्हणजे आपले पोटली बटन व्यवस्थित सेट होतात। तर इथे बघा आपले व्यवस्थित पोटली बटन लावून झालेले आहेत। आता त्याच्यावर आपला जो अस्तरचा पार्ट आहे तो ठेवून नंतर आपल्याला गळ्याला शिलाई मारायची आहे, कारण आपण इथे गळा पलटी करणार आहोत। तर इथे तुम्हाला मार्किंग दिसतच आहे आणि गळा ठेवताना व्यवस्थित ठेवायचा आहे, जेणेकरून मधला भाग बरोबर मध्येच येईल अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। ओके, आणि आता ही जी मार्किंग आहे त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून जो मधला भाग आहे तो कट करून टाकायचा आहे आणि छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत गळ्याच्या साईडला, जिथं आपला राऊंड भाग आहे तिथे, म्हणजे गळा आपला अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड होतो। आणि याला दाब शिलाई द्यायला मात्र विसरायची नाही, दाब शिलाई दिली की आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते। तर इथे बघा दाब शिलाई पण देऊन झालेली आहे। आता त्याच्यानंतर परत एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे।
तर इथे बघा एकदम फिनिशिंगमध्ये आपला गळा बनवून तयार झालेला आहे। आता पूर्ण चारही बाजूला आपल्याला शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे। आणि खूप सुंदर असा गाऊन आपला बनवून तयार झालेला आहे आणि कॉन्ट्रास्ट पण खूप सुंदर होता। आणि याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहीला मी पदराचा कपडा वापरलेला आहे। तुम्ही बघालच खूप सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे। तर इथे बघा आपण टक्ससाठी जे मार्किंग केलेलं होतं 1.5 इंचचं, एका साईडला 1.25 इंच आणि दुसऱ्या साईडला 1.25 इंच, ते बरोबर जसं मार्किंग केलं होतं त्याचप्रमाणे घेऊन मी इथं टक्स मारून घेतलेले आहेत पुढच्या साईडचे। आणि इथं कमरेच्या साईडला आपल्याला 1 इंच वरती घेऊन आपल्याला असं कट करून साईडचं कट करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं ना, आपला जो ड्रेस असतो ना साईडच्या कमरेच्या साईडने खाली गेल्यासारखं होतं, तर ही कट करणं खूप गरजेचं आहे। कट केला तरच आपला ड्रेस जो आहे तो पूर्ण राऊंडमध्ये व्यवस्थित बसतो, त्यामुळे ही स्टेप तुम्ही अजिबात विसरायची नाही। तर इथे बघा आता पाठीमागचा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर जसा आपण गळा कट केला होता तसंच त्याच्यावर शिलाई मारून जसा पुढचा गळा पलटी केला होता त्याचप्रमाणे आपल्याला पाठीमागचा गळा पण मधला कट करून छोटे छोटे कट द्यायचे आणि गळा पलटी करून आपल्याला घ्यायचा आहे। आणि अस्तरचा असल्यामुळे गळा पलटी केला तरी चालतो, गळ्याला पट्टी नाही लावली तरीही चालते। आणि आपला ड्रेस हार्डली एक तासामध्ये पूर्ण हा ड्रेस शिवून तयार होतो आणि ब्लाऊजपेक्षा हा ड्रेस शिवायला परवडतो, कारण या ड्रेसची शिलाई मी 500 रुपये घेते आणि ड्रेस जेमतेम 1 तासात हा ड्रेस माझा शिवून होतो। मग असा नॉर्मली आपण ब्लाऊजची शिलाई 200 ते 250 रुपये आहे आमच्या इथं, तर मग असा बी ब्लाऊज आपल्याला शिवायला 1 तास जातोच, मग त्याच्यापेक्षा हा ड्रेस शिवायला खूप परवडतो आणि होतो पण लवकर आणि जास्त म्हणजे टेन्शन बी नसतं त्याच्यात, अगदी व्यवस्थित फिटिंगला ह्याला बसतो आपल्या ब्लाऊजपेक्षाही। पाठीमागचे पण टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि मी खूप सारे असे ड्रेसचे व्हिडिओज टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर, तुम्ही बघितले नसेल तर नक्की चेक करा। पण हा सगळ्या डिटेल व्हिडिओ आहे आपला, आत्तापर्यंत मी एवढे डिटेल व्हिडिओ नव्हते दिले, अगदी कटिंगपासून शिलाईपर्यंत अगदी डिटेलमध्ये मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। तर इथे बघा शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि वरून एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपलं जो शिलाई मार्जिन आहे ते बाहेर निघत नाही आणि व्यवस्थित राहतं। ते बघा आता जो आपला पार्ट आहे वरचा तो बनवून तयार झालेला आहे। परत एकदा चेक करायचा, कमी जास्त असेल कुठं तर कमी व्यवस्थित कट करून घ्यायचा। आता पुढच्या भागाला जसं आपण कट करून घेतलं होतं तसंच पाठीमागच्या भागालाही कट करून घ्यायचं आहे। आणि टक्स मारल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचं आहे की कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच आपलं शिलाई मार्जिन व्यवस्थित आहे का। जर टक्समध्ये कमी जास्त झालेलं असेल तर ते तुम्ही इथं कट करून ॲडजस्ट करायचं आहे, म्हणजे ड्रेस आपलं फिटिंग करण्याच्या अगोदरच व्यवस्थित फिनिशिंगमध्ये होतो आणि परफेक्ट मार्जिन राहतं फिटिंगमध्ये, मग अजिबात बिघडत नाही। वेळोवेळी जर या गोष्टी चेक केल्या तर आपला ड्रेस जो आहे तो परफेक्ट बनतो। ओके, तर बघा इथं आता इथं आपल्याला सगळ्यात अगोदर बाही जोडून घ्यायची आहे। तर इथे बघा कमी जास्त जर झाला असेल शोल्डरला तर इथे सगळ्यात अगोदर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ओके, तर चला आता आपण बाही जोडून घेऊया। तर इथे बघा मी पदराची बाही कटिंग केलेली होती, कारण पदराला जो पुढं आहेत ना टेसल्स लावलेले होते आणि ते खूप सुंदर दिसत होते, म्हणून त्याप्रमाणे मी कट केलेलं नाही टेसल्स वगैरे, खालचं जसं आहे तसंच मी बाही कटिंग केलेली आहे। आणि इथं बाही जोडताना आपल्याला बघा बरोबर मधोमध ठेवून चेक करायचं आहे आपली बाही बरोबर येत आहे का, आणि त्याचप्रमाणे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे, म्हणजे मागे पुढे आपली बाही होत नाही। तर इथे बघा व्यवस्थित अशी आता बाही मी जोडून घेतलेली आहे। साईडला जरी थोडंफार जास्त झालं तरी आपण ते कट करून टाकू शकतो, पण जर एका साईडने जोडायला सुरुवात केली तर मग बाही आपली पुढं किंवा पाठीमागं अशी एका साईडला जाते, त्यामुळे जोडताना नेहमी मधून चेक करायचं बाही बरोबर आहे का नाही ते। आणि जर साईडला थोडंसं एक्स्ट्रा झालं ते मी कट करून टाकलेलं आहे आणि बघू शकता खूप सुंदर अशी बाही दिसत आहे आणि कॉन्ट्रास्ट पण खूप सुंदर दिसत आहे, ब्लॅक आणि रेड गोल्डन खूप सुंदर असा ड्रेस बनवून तयार होणार आहे। त्यामुळे फायनल लुक पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। तर इथे बघा त्याचप्रमाणे आता मी दुसरी बाही पण इथं जोडून घेत आहे। याला पण आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे।
तर इथे बघा आता दोन्ही बाही जोडून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही, आणि लुक पण आपला वरच्या ह्याचं किती छान दिसत आहे। तर इथे बघा आता खालचा पार्ट आपल्याला तयार करायचा आहे। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तरला जे जॉईंट द्यायचे होते दोन्ही साईडला, त्या अस्तरला जॉईंट देऊन घेणार आहोत। तर इथे बघा दोन्ही साईडला आपल्याच्या दोन म्हणजे पुढच्या साईडला 2 आणि पाठीमागच्या साईडला 2 असे टोटल आपल्याला 4 जॉईंट द्यायचे आहेत। ते सगळ्यात अगोदर मी जॉईंट देऊन घेते। तर जॉईंट कशा प्रकारे द्यायचे ते मी तुम्हाला सविस्तर सांगते। तर चला कसे जोडायचे ते मी सांगते। तर इथे बघा जो आपण कट केलेला भाग होतो तो अशा प्रकारे ठेवला, आणि कमरेच्या साईडला ही जी छोटी साईड आहे ना कमीवाली, ते आपल्याला कमरेच्या साईडला घ्यायची, आणि जो खालचा मोठा भाग आहे तो आपल्याला खालच्या साईडला घ्यायचा, म्हणजे घेराच्या साईडला ठेवायचा। समजलं? तर अशा प्रकारे ठेवायचं, आणि याच्यावर आपल्याला दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची। तर इथे बघा जो पार्ट असा टाकला होता तो पार्ट आपला मेन कपड्यावर टाकायचा, आणि इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओत एकदम लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। खूप सोपी म्हणजे सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, अगदी कोणालाही समजेल अशा प्रकारे। तर इथे बघा आपल्याला पिना लावून घ्यायच्यात, म्हणजे जोडताना उलटसुलट होणार नाही, म्हणजे अगदी नवीन शिवणारे असतील त्यांना सुद्धा खूप उपयोगी पडेल। इथे बघा अशा प्रकारे पिना लावून घ्यायचे आहेत, आणि आता मशीनवर याला मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते। ओके, तर बघा आता मी इथं मशीनवर आलेले आहे, आणि जसं आपण पिना लावलेल्या होत्या त्याचप्रमाणे आपल्याला याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे, आणि त्याच्यावर दाब शिलाई पण द्यायची, म्हणजे आपला जो जोड आहे तो पक्का होतो, एकदम शिलाई वगैरे निघत नाही। आता याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडला पण शिलाई मारून जो जोड आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर इथे बघा आपल्याला चेक करायचं आहे की जो खालचा अस्तरचा कपडा आहे ना तो जास्त असतो, त्याच्यामुळे आपल्याला इथं 2-3 सुन्या टाकून घ्यायच्या आहेत। सगळ्यात अगोदर चेक करायचं आपण जो वरचा भाग तयार केलेला आहे त्याच्यापेक्षा किती जास्त आहे, आणि नंतरच मग आपल्याला प्लेट टाकायचे आहेत। इथे मी प्लेट्स टाकून घेतलेले आहेत, आणि जो खालचा भाग असतो आपला घेरवाला तिथं असं डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे, पूर्ण असं डबल फोल्ड करून। आणि थोडासा राऊंड भाग असल्यामुळे थोडासा फोल्ड करायला थोडासा प्रॉब्लेम होतो। तर इथे बघा पूर्ण खालचा भाग आहे तो फोल्ड करून झालेला आहे, आणि ते आपल्याला जो मेन कपडा आहे तो याच्यावर ठेवून आपल्याला चुन्या देऊन जो खालचा पार्ट आहे तो तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघा जो आपण साडीचा खालचा भाग तयार करून घेतलेला होता तो मी इथे अस्तरवर ठेवून इथं मी डायरेक्ट चुन्या देत आहे। तुम्हाला जर डायरेक्ट येत नसतील तर तुम्ही अगोदर फक्त जो आपला साडीचा मेन कपडा आहे त्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत, आणि नंतर जो आपण अस्तरवर परत एकदा शिलाई मारून जोडून घ्यायचा आहे, पण मी इथं डायरेक्टच देत आहे। आणि फक्त चुन्या देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या एकसारख्या मापाच्या आल्या पाहिजेत, म्हणजे कमी जास्त नाही झाल्या पाहिजे, तरच आपला जो खालचा घेर आहे तो छान दिसतो। जर कमी जास्त मग कुठे 1 इंच, कुठे 1.5 इंच, कुठे 2 इंच अशा प्रकारे जर झाल्या तर खालचा जो घेर आहे तो चांगला दिसत नाही, आणि आपला ड्रेस पण छान दिसत नाही। त्यामुळे फक्त चुन्या देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या सारख्याच आल्या पाहिजेत। त्याच्यासाठी तुम्ही मग डायरेक्ट असं खाली अंथरून त्याच्यावर मार्किंग पण करू शकता, 2 इंच 3 इंच जेवढ्या तुम्हाला प्लेट द्यायचे असतील, जेवढं तुमच्याकडे साडीचा कपडा जेवढा अवेलेबल असेल त्याच्यानुसार। तर नॉर्मली आपल्या 2 इंचाची येतेच, कारण ही हेवी साईजचा ड्रेस होता तर माझ्या 2-2 इंचाच्या प्लेट्स आल्या होत्या। तुमचा जर कमी साईजचा असेल तर ते तुमच्या 3-3 इंचाची पण प्लेट येऊ शकतात। तर जसं साईज असेल त्याच्यानुसार कमी जास्त होत असतं। तर आपला कपडा किती आहे त्याच्यानुसार आपल्याला प्लेट द्यायचे असतात। तर इथे बघा मी वरचा भाग घेतलेला आहे, जो आपला वरचा भाग आहे ब्लाऊजचा तो घेतलेला आहे, आणि त्याच्यावर आता इथे बघा ब्लाऊजच्या सरळ भागावर आपला जो साडीचा खाली चुन्या दिलेला भाग आहे तो सरळ भाग त्याच्यावर ठेवून इथं आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि इथे शिलाई मारताना लक्षात ठेवायचं आपण ज्या चुन्या दिलेल्या आहेत त्या आतल्या साईडला फोल्ड होणार नाहीत किंवा ते शिलाईमध्ये येणार नाहीत, एवढे लक्षात काळजी घ्यायची, नाहीतर मग आपल्याला परत शिलाई खोलायला लागते जर त्या चुन्यामध्ये शिलाईमध्ये वगैरे आल्या तर। त्यामुळे शिलाई मारतानाच एवढी काळजी घ्यायची की ज्या प्लेट्स आहेत त्या शिलाईत येणार नाहीत।
आणि अगोदरच आपण सगळं मेजरमेंट घेऊनच परफेक्ट असं म्हणजे चुन्या वगैरे दिलेल्या होत्या किंवा अस्तरही अगदी वरच्या भागाला मोजूनच तयार केलेलं होतं, त्यामुळे इथे कमी जास्त पडण्याचं काहीच कारण येत नाही. अगदी व्यवस्थित आपला ड्रेस पूर्ण बनवून तयार होतो. तर इथे बघा पूर्ण आता जोडून झालेलं आहे. परत याच्यावर आपल्याला एक डबल शिलाई मारायची आहे. तर बघा इथं मी डबल शिलाई मारून घेतली आहे आणि त्याचप्रमाणे हा पाठीमागचा भाग पण मी जोडून घेणार आहे. तर तुम्हाला इथे एकच भाग मी जोडून दाखवत आहे. आता तो पण पार्ट मी जोडून घेतला आणि यात फायनल फिटिंग करत आहे. तर बघा इथं बाही सरळ ठेवून आपल्याला कमरेपर्यंत चारही पार्ट म्हणजे दोन्ही पार्ट संगतीच घ्यायचे आहेत आणि कमरेपासून 1 इंचापर्यंत सरळ घ्यायचं आणि नंतर अस्तरचा पार्ट साईडला काढून इथं आपल्याला जो आपला आतला साडीचा भाग आहे ते 2 भाग घेऊनच आपल्याला इथं शिलाई मारायची आहे. आणि नंतर आपण परत डबल शिलाई मारतो. त्याच्या वेळेस मग अस्तरचा सेपरेट पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे कसं तर साडीच्या पार्टला आपल्याला वेगळी शिलाई मारायची आहे आणि जो आतला अस्तर आहे त्याला वेगळी शिलाई मारायची आहे. म्हणजे आपला जो साडीचा घेरा आहे तो व्यवस्थित येतो. आणि ते बघू शकता अशा प्रकारे आपला पूर्ण ड्रेस शिवून झालेला आहे. खूप सुंदर असा आपला ड्रेस दिसत आहे लॉंग गाऊन आणि जुन्या साडीपासून बनवलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पण नवीन एखादा ड्रेस तयार करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.